आणि स्विंग ट्रेडिंग करणं हा वेल्थ जनरेशनचा पार्ट आहे. आजपर्यंत आपण फक्त दररोजच्या गरजा भागवण्यासाठी पैसे कमवलेत आणि आजपासून आपण काय करायचंय, दोन्ही गोष्टीसाठी काम करायचंय. गरजा तर भागल्याच पाहिजेत, त्याच्याबरोबर वेल्थ पण क्रिएट झाली पाहिजे. आता पहिली मेथड बघूया कोणती आहे, स्विंग ट्रेडिंग. ओके, आता ए नावाचा व्यक्ती आहे, तो काय म्हणतोय की रिलायन्स चांगला स्टॉक आहे, त्यामुळं 1500 रुपयाला हा रिलायन्स आहे असं समजूया. तर मोठा भाई म्हणजे अंबानीवरती मी पैसे लावतो आणि एका वर्षानंतर रिलायन्स काही ना काहीतरी वरती जाईल, म्हणून ज्यावेळेला 1650ला जाईल त्यावेळेला मी याच्यामध्ये 10% बुक करतो आणि बाहेर पडतो. असा एचा उद्देश आहे. क्लिअर आहे का? आता बी येतो. बीचं म्हणणं काय आहे माहितीये का, मार्केटमध्ये रिलायन्स चांगला स्टॉक आहे का? येस, चांगला स्टॉक आहे, पण एका सरळ रेषेमध्ये वरती गेलाय का? तर तो कसा गेलाय? अशा पद्धतीने गेलाय. बरोबर आहे का? तर बीचं म्हणणं काय माहितीये का, मी इथं बाय करणार, इथं सेल करणार, इथं बाय करणार, इथं सेल करणार, इथं बाय करणार आणि इथं गेल्यानंतर काय होणार, सेल करणार. असं करून बीचं टार्गेट काय आहे, एका वर्षामध्ये जिथं रिलायन्स 10% गेलेला आहे ना, त्याच रिलायन्स मध्ये कमीत कमी मला 30% ते 60% काय करायचे, कमवायचे आहेत. आता मला विचारायचं आहे, कोणाची मेथड चांगली आहे, ए और बी? क्लिअर आहे सगळ्यांना? येस नो? आता ए जी मेथड आहे ही कोणाची आहे माहिती आहे का, ही वॉरन बुफेटची मेथड आहे, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. ओके, त्या काळामध्ये कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे काही नव्हते. जर शेअर घेतला, ओके, संकेत, तर 6 महिन्यानंतर बायपोस्ट घरला यायचा. मग विकायचा कधी? म्हणून त्यांच्या काळामध्ये मेथड होती विकायचाच नाही. लक्षात आलं का? येस नो? मग आता व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग चार्ट वगैरे नव्हता, म्हणून काय केलं, त्या काळामध्ये मेथड चांगली होती. आणि आता जर समजा मला इथून मुंबईला जायचंय, कोणता मार्ग निवडणार आपण, एक्सप्रेस वे और NH हायवे? बरोबर आहे का? येस नो? म्हणजे जर आपल्याकडे फास्ट लेन अवेलेबल असेल तर आपण फास्ट लेन घेतली पाहिजे. क्लिअर आहे? आता ही जी कॅटेगरी आहे ना, ही वॉरन बुफेट व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग या पद्धतीने जातात. ओके, मी याच्यामध्ये काहीच नाही, लोक बरेचसे डिबेट घालत असतात. मी सिंपल म्हणतो, तुम्हाला जर करायचं असेल करू शकता, काही अडचण नाही. वॉरन बुफेटनं 83 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही करणार आहे का? येस नो? नाही. बरोबर. दुसरी गोष्ट काय की त्यांनी वयाच्या 11 वर्षी चालू केलं होतं. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट काय, एवढं करून पण 97% वेल्थ त्यांनी डोनेट केली. तुम्ही करणार आहे का? इथं लोकांना 97 रुपीज मागितले तरी असं, बरोबर आहे ना? येस नो? राईट. आता दुसरी गोष्ट, या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण हे सगळं करतोय, ओके, तर त्यावेळेला चार्ट आपल्याकडे मोबाईल, लॅपटॉप वगैरे सगळं अवेलेबल आहे. लोक याचा पण डिबेट करतात, मग वॉरन बुफेटने ही मेथड का नाही घेतली? मग आपल्या आजोबांना लॅपटॉप शिकवायचा का प्रयत्न केला नाही? तुम्ही केला का? काय घडलं? शिकले ते नाही. याला म्हणलं तर कन्फर्मेशन बायस. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीमधून जर पैसे मिळाले तर तीच गोष्ट वारंवार केली जाते. क्लिअर आहे का?